नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे घरगुती चव आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत एक खास आणि पौष्टिक पदार्थ, तो म्हणजे मेथीचे पराठे. हे बनवायला अगदी सोपं आहे आणि त्याची चवही अप्रतिम असते. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे एक मेथीची पानं घेतली. आता मेथीची पानं मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलीत आणि देठा घेतलेल्या नाहीयेत मेथीच्या, फक्त मेथीची जी वरची पानं असतात तीच घेतली आहे. नंतर मी इथे 4 प्रकारची पिठं घेतली आहेत. त्यामध्ये गव्हाचं पीठ 2 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, बेसनाचं पीठ अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलं आहे. नंतर मिरचीची पेस्ट, धनिया पावडर 2 टीस्पून, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरा, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं. आता हे सर्व पीठ आपल्याला सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मिरचीची पेस्ट घालायची आणि आपण जे इन्ग्रेडियंट्स सर्व घेतले होते ते एक एक करून यामध्ये सर्व घालायचे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये मेथीची जी पानं आहेत ती घालायची. ती पण चांगली मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत घालत आपण पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त घट्ट नाही आणि पातळ पण नाही मळायचं. अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे. तर ह्याला वरतून असं तेल लावायचं आणि परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि अर्धा तासासाठी आपल्याला पीठ झाकून ठेवायचं. अर्धा तासानंतर झाकण उघडायचं आणि पिठाचे गोळे करून घ्यायचे आता पराठा करण्यासाठी. गोळे करून झाल्यानंतर एक पोळपूट लाटणं घ्यायचं. मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला लाटण्यासाठी. नंतर आपल्याला हलक्या हाताने लाटत लाटत जायचं. मी इथे फक्त मेथीची पानं का घ्यायला सांगितले. जर तुम्ही मेथीची देठं घेतली तर आपल्याला लाटताना खूप म्हणजे लाटता येणार नाही नीट, त्यासाठी चांगलं गोल असं लाटून घ्यायचं, हलक्या हाताने लाटायचं. आणि तुम्हाला माहित आहे का, मेथीच्या पाल्यांमध्ये आयर्न, फोलेट आणि पोटॅशियमने भरलेले असतात आणि हे शरीराला खूप सारे फायदे देतात आणि आपल्या पचनशक्तीलाही सुधारतात. आता एक तवा गरम करून घ्यायचा, त्याला खाली तेल किंवा तूप लावायचं आणि तयार केलेला पराठा त्या तव्यावर ठेवायचा आणि त्यावर मस्त असं तूप किंवा आपण तेलही लावू शकतो आणि प्रत्येक बाजूने हलक्या प्रमाणात सोनेरी होईपर्यंत भाजायचं. अशा प्रकारे आपला मेथीचा पराठा तयार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.